नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीन आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वीच्या संदर्भात पाहू शकता। बघा 10वीचे पेपर या ठिकाणी सुरू होत आहे उद्यापासून 20 तारखेपासून 20 फेब्रुवारीपासून 10वीचे जे परीक्षा आहे ती सुरू होत आहे आणि 10वीच्या परीक्षेचे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला केलं जाणार आहे। सर्वात अगोदर 10वीची परीक्षा यावर्षी कोणकोणते विद्यार्थी देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट 10वी लिहून पाठवायचे। 10वीची परीक्षा जे विद्यार्थी देणार आहे त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं। एकही विद्यार्थ्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचं आहे। बघा 10वीचा मराठीचा पेपर या ठिकाणी आपण घेऊन आलोय। 10वीच्या मराठीच्या पेपरमध्ये चांगला स्कोर कसा करू शकता तुम्ही, पैकीच्या पैकी गुण कसे मिळवू शकता त्याच्याविषयीची महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बघा मागील 5 वर्षांपासून मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलोय। विद्यार्थ्यांनी आउटऑफ घेतलेले आहेत, काही विद्यार्थ्यांनी 99.99% मिळवलेले आहेत आपल्या गायडन्समुळे। तर तुम्हीही तशा पद्धतीचे मार्क्स जे आहेत ते मिळवू शकतात। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे। पाहू शकता बघा 10th मराठी पेपर कशा पद्धतीने असतो सगळं काही तुम्हाला सांगणार आहे। मराठीचा पेपर जो आहे तो आलेला आहे, तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। 10वी 12वीच्या परीक्षेसंदर्भाचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं। 12वीच्या विद्यार्थ्यांना मी अगोदरच मार्गदर्शन करत आहेत। भरपूर विद्यार्थ्यांचे चांगले पेपर जात आहेत, 10वीच्याही विद्यार्थ्यांचे तशाच पद्धतीने चांगले पेपर जातील। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील त्यांना पाठवा, मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। बघा तुमचा रिझल्ट लागेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जात असतं। 11th म्हणजे 11वीचा ॲडमिशनची प्रोसेस सगळी काही तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते। त्याच्यामुळे संपूर्ण एकत्रित जर आपण पाहिलं तर 10वीच्या परीक्षेपासून तर तुमचं 11वी 12वी म्हणजे जवळपास तुम्ही MST CET इंजिनिअरिंग फार्मसी जे काही करत असाल तिथपर्यंत मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतं। त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे। चला तर मग लगेच आपण सुरुवात करू आणि मराठीचा जो काही पेपर आहे तो या ठिकाणी पाहून घेऊया। तर बघा हा आहे तुमच्यासमोर मराठीचा पेपर। पाहू शकता मराठीचा पेपर कशा पद्धतीने असेल ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। वेळ 3 तासांचा तुम्हाला असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो 10वी ही महत्त्वाची असते, आपण जर पाहिलं तर बोर्डाची परीक्षा ही खूप महत्त्वाची असते। भरपूर विद्यार्थी घाबरलेले असतात 10वीची परीक्षा कशी द्यायची, आम्ही नापास होणार की काय, किती मार्क्स पडतील, तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। 10वी अतिशय सोपी आहे। 10वीचा जी काही परीक्षा आहे ते अतिशय सोपी आहे। सगळं काही तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्ही पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतात, सगळं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्या विषयांचं मिळणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। बघा 3 तासांचा वेळ तुम्हाला असणार आहे। 80 गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार आहे। लेखी परीक्षा 80 गुणांची होणार आहे। 20 मार्क्सची तुमची तोंडी परीक्षा ही शाळेत झालेली असेलच। आता 3 तासांचा वेळ तुम्हाला असणार आहे। ही बघा 2024ची प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवतोय। काही सूचना तुमच्यासाठी असणार आहेत आणि नेहमीच लक्षात घ्या हे जे काही विषय असतात भाषा विषय हे तुमचे कृती असतात, कृती विषय असतात। म्हणजे काय तर कृती पत्रिका तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यामधूनच तुम्हाला उत्तर शोधून लिहायचे असतात। आता काय महत्त्वाचं आहे काय सगळं काही संपूर्ण सांगतो बघा। तुम्हाला सूचना असतात त्या सूचना वाचून घ्यायच्या। त्याच्यानंतर आपण पुढे येऊया। विभाग 1 गद्य विभाग आहे, बरोबर। विभाग 1 मध्ये गद्य विभाग आहे। आपण जर पाहिलं तर प्रश्न पहिला उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। तुम्हाला उतारा दिलेला असेल आणि त्या उताराच्या आधारे तुम्हाला कृती जी ती करायची 2 गुणांसाठी। बघा म्हातारीचा जगण्याचा एकमेव आधार आणि आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा। आता उतारा काय आहे तर बघा हा उतारा आहे तुमच्यासाठी, बरोबर। म्हातारीचा जगण्याचा एकमेव आधार म्हणजे काय तर ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळते। म्हातारीचा जगण्याचा एकमेव आधार म्हणजे मुलांची पत्र। बघा मुलांची पत्र या ठिकाणी आपल्याला या उतार्यामध्येच प्रश्न दिलेला आहे। शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीचा जगण्याचा एकमेव आधार आहे। म्हणजेच काय तर मुलांची पत्र हाच एकमेव म्हातारीचा जगण्याचा अधिकार आहे। एक गुण तुमचं या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर पाहू शकता बघा आपण उतारा वाचला तर आपल्याला काय पाहायला मिळतं, आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण तर सरकारी नोकर पोस्टमन। सरकारी नोकर कोण पोस्टमन हा आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवतो। पाहू शकता बघा प्रौढ समंजस पोस्टमनने तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही तर तो माणूस आहे, भला माणूस। आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि केळी दाखवत नाही तर तो त्याला माणसं दाखवत आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल किती गुण झाले बघा 2 गुण झालेले आहेत। 2 गुण झालेले आहेत किती, फक्त 2 मिनिटं तुम्हाला लागली हे प्रश्नांची उत्तर सोडवण्यासाठी। हा तुम्हाला पूर्णपणे जो उतारा आहे तो वाचायचा आहे। उतारा वाचला की तुम्ही पटपट त्या ठिकाणी उत्तरं देऊ शकतात। पुढे बघा आकृती पूर्ण करा। वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना, वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना ज्या आहेत ह्या ठिकाणी 4 लिहायच्या आहेत। म्हणजे 2 गुण तुमचे ह्या ठिकाणी होऊन जातील जर तुम्ही उतारा चांगला वाचला तर। आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, हे प्रश्न काय तिसरा प्रश्न जो आहे तो तुम्हाला सोडायचा नाही। सर्व विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या।
संपूर्ण प्रश्नपत्रिका तिथेच उत्तर आहेत आणि 80च्या 80 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. तिथेच तुम्हाला उत्तरं पाहायला मिळतात. कुठेही उत्तरं मिळणार नाही. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्येच तुम्हाला उत्तरं आहे, तिथून शोधून तुम्हाला उत्तरं लिहायची. पाहू शकता बघा. प्रश्न तिसरा आहे स्वमत. स्वमत हे तुमचं असतं. 3 गुणांसाठी स्वमत आहे. म्हणजे तुम्हाला स्वतः तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला लिहायचं. बघा, वाट पाहणं ही गोष्टी एरवी सुखाची थोडीच असते. या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहायचे. वाट पाहणं काय आहे याच्याविषयी तुमचं जे मत आहे ते तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे. आता बघा, 3 गुण ह्या ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 6 ओळी लिहिणं अपेक्षित आहे. 6 ओळी जर तुम्ही लिहित असाल आणि स्वतःचं मत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं मत असू शकतं. त्याच्यामुळे मार्क्स तुम्हाला हे मिळणारच आहेत. स्वमत लिहिलंच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थिनीने स्वमत हे लिहिलंच पाहिजे. ह्याच्यामध्ये दुमत नाही आहे. तुमचं वेगवेगळं असणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या प्रश्नाला अजिबात सोडायचं नाही. 3 गुण तुमचे हे हक्काचे असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे म्हणजे लिहायचंच आहे. पुढे बघा, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता ह्या ठिकाणी वेगळा उतार आपल्याला पाहायला मिळते. बघा, कृती पूर्ण करा 2 गुणांसाठी. सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये. उतारा कुठे? हा उतारा आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर. सोनालीच्या झोपेची जी वैशिष्ट्ये आहे ती काय आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या वाचलं तर तुम्हाला सगळं काही उत्तरं जे ते देता येतील. हा उतारा वाचून घ्यायचा आहे आणि सोनालीच्या झोपेची जी काही हे आहे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचे. जसं सोनालीला जे आहे ते झोप येत नसेल, त्यामुळे लहान मुलांसारखं तिला थोपटून झोपवावं लागेल. थोपटून झोपवावं लागतं हे पहिलं वैशिष्ट्य झालं. नंतर झोपेत ती कशी असते तर अस्ताव्यस्त असते. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. हा उतारा वाचायचा आणि त्यानंतर तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. पुढे आपण आता जाऊया. बघा, कोण ते लिहा. सोनालीवर ताईगिरी करणारी कोण? सोनालीवर ताईगिरी करणारी कोण आहे तर बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला वाचलं तुम्ही तर तुम्हाला समजेल की सोनालीवर ताईगिरी करणारे कोण आहे. ओके, सोनालीवर ताईगिरी कोण करेल तर रुपाली जी आहे ती सोनालीवर ताईगिरी त्या ठिकाणी करत असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी कोण? बघा, झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी कोण आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, रुपाली यांची दोघांच्या बिछाण्यात चक्क नाचत कुदत थकले की दोघेही आपापल्या जागा पकडून झोपायला येत असेल. तर हे तुम्हाला सगळं काही समजणार आहे. तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला सगळं काही व्यवस्थितरित्या समजेल आणि त्यानंतर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल. आणि इथेच कुठेही तुम्हाला शोधायची आवश्यकता नाही. बघा, 2 गुण तुमचे या ठिकाणी झालेले आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, ही जी काही प्रश्नपत्रिका आहे याचा मी कुठलाही अभ्यास केलेला नाही, तरी मी तुम्हाला उत्तरं देत आहे. फक्त पाहता क्षणी तुम्ही उत्तरं देऊ शकता. एवढी सोपी प्रश्नपत्रिका आहे. पाहता क्षणी तुम्ही उत्तरं देऊ शकता आणि मी मार्गदर्शन करत आलो आहे. मागच्या 5 वर्षांपासूनचा अनुभव आहे. 10वीची परीक्षा तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता, तेवढी गॅरंटी तुम्हाला देतोय. व्यवस्थितरित्या आकलन कृती जी आहे तो तुमची असली पाहिजे. व्यवस्थितरित्या जर तुम्ही पाहता क्षणी उत्तरं देऊ शकत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बघा, प्रश्न तिसरा, 3 गुणांसाठीचं स्वमत आहे. सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. जिव्हाळा व्यक्त करणारा जो प्रसंग आहे तुम्हाला लिहायचा आहे. तुमच्या शब्दामध्ये 6 गुण असणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं मत असणार आहे आणि याच्यामध्ये कुठलंही सेम उत्तर अपेक्षित नाही. त्याच्यामुळे तुमचं मत आहे या प्रश्नाला पण सोडायचं नाही आहे. सर्व विद्यार्थ्यांनी स्वमत जिथे असेल तिथे तुम्हाला जे वाटतं ते तुम्हाला लिहून टाकायचे. फक्त विषयाशी संबंधित असलं पाहिजे तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवता येतील. स्वमत आहे, स्वतःचं मत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळणारच आहे. आपण बहुतेक वेळा पाहतो, सध्या आपल्याला पाहायला मिळते की विद्यार्थी जे आहेत ते मराठीमध्येच कमी गुण मिळवताना पाहायला मिळते. मराठी अगदी सोपा विषय आहे आणि आपली मातृभाषा आहे, त्याच्यामुळे मराठीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण या ठिकाणी मिळाले पाहिजे. पुढे पाहू शकता बघा, अपठित गद्य. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. सर्वात अगोदर बघा, आठवलं मला आता व्हिडिओमध्येच, आज शिवजयंती आहे. त्याच्यामुळे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थिनींना कोटी कोटी शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पण मानाचा मुजरा. लगेच आपण व्हिडिओकडे वळूया. बघा, अपठित गद्य. आता अपठित गद्य म्हणजे काय तर हे पाठातील नसणार आहे. अपठित गद्य पाठातील नसणार आहे. बघा, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ही प्रश्न आहे. कृतीबंध पूर्ण करा. 2 गुणांसाठी. आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? उतारा खाली दिलेला आहे. आईजवळ क्षणभर बसलं की काय काय मिळतं ते तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघा,
तर बघा, आत्ताच आपण पाहिला वरील प्रश्न काय आपल्याला विचारले आहे. बघा कृती मी तुम्हाला सांगतोय अपठित गद्य, आता याचा मी अभ्यासही केलेला नाही. आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या 2 गुणांसाठी. आता आपण हा उतारा वाचला. उतारा वाचताना आपल्याला काय पाहायला मिळते की आईजवळ बसल्यावर काय आपल्याला मिळतं, क्षणभर बसल्यावर काय काय मिळतं किंवा मिळणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. बघा, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आईजवळ बसल्यावर आपल्याला काय मिळतं बघा, फुलांची कोमलता मिळते. आईच्या कुशीत आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहिजे असेल तर आईजवळ क्षणभर बसा, शारीरिक तुम्हाला मिळेल. म्हणजे काय, यापैकी फक्त 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. फुलांची कोमलता लिहू शकतात, गंगेची निर्मलता लिहू शकतात, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता. हे तुम्हाला 4 फक्त गोष्टी त्या ठिकाणी लिहायच्या. 2 गुण तुमचे झालेले आहेत. उतारा तुम्हाला दिलेला आहे, अपठित उतारा आहे आणि पाहता क्षणी तुम्ही उत्तरं लिहू शकता. आता बघा, आई कावरी बावरी होते. कधी कावरी बावरी होते ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, ज्यावेळेस आई कावरी बावरी होते तर केव्हा आई कावरी बावरी होते हे तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं बघा, मुलाचं जरा काही दुखलं खुपलं की ती कावरी बावरी होते. म्हणजे मुलांचं जरा काही दुखले की आई कावरी बावरी होते. बघा, मुलांचं जरा काही दुखलं की आई कावरी बावरी होते. एक गुण तुमचं या ठिकाणी झालेलं आहे. आई थकणारा नाही, आई थकणार नाही. बघा, ह्या ठिकाणी त्याचं पण आपल्याला उत्तर जे ते पाहायला मिळणार आहे. मुलांची सेवा चाकरी करताना आई थकणार नाही. हे 2 गुण तुमचे झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आता आपण आलेलो बघा, विभाग 2 मध्ये पद्य आहे. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कविता तुम्हाला दिली जाईल आणि त्याच्या आधारे तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे. बघा, 2 गुणांसाठी. चौकटी पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट कुठली? तर या ठिकाणी आपण जर ही जी काही कविता आहे ही वाचली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेली गोष्ट कुठली आणि आंबेडकरांचे स्वागत करणारे कोण होते? तर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहू शकता बघा, त्यांनी नाकारलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ते ह्या ठिकाणी आहेत. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेली जी काही गोष्ट आहे या कवितेमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेल्या गोष्टी आहेत ते म्हणजे गुलामांच्या पायातल्या बेड्या त्यांनी नाकारल्या होत्या. त्याच्यानंतर बघा, स्वागत करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पण त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण गेलो तर बघा, ह्याच कवितेच्या आधारे तुम्हाला आकृतिबंध पूर्ण करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य जे आहे ते तुम्हाला सांगायचे. बघा, वरची जी काही कविता आहे त्या कवितेमधून तुम्हाला वेगवेगळ्या कार्य पाहायला मिळतील. जसं 14 तळे सत्याग्रह आहे. नंतर अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. ते तुम्हाला कविता वाचून कवितेचा जो काही उतारा दिलेला आहे त्या वाचून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचे. हे 2 गुण पण तुमच्या हक्काचे झाले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वमत पुन्हा एकदा आलेलं आहे. बघा, स्वमत आहे. खालील पद्य पंक्तींच्या सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. 2 गुण आहे. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. आता ह्या ज्या काही पद्यपंक्ती आहेत म्हणजे ज्या काही कवितेच्या ओळी आहेत या तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायच्या. स्वतःचं मत आहे तुमच्या शब्दात, तुम्हाला त्या वेगवेगळ्या तुम्ही लिहू शकतात आणि 2 गुण मिळवू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळं विचार करण्याची जी काही क्षमता आहे ती असू शकते. त्याच्यामुळं यामध्ये पण तुम्हाला पैकीच्या पैकी गुण जे ते मिळणार आहेत. फक्त तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. स्वमत कोणत्याही विद्यार्थ्याने स्वमत सोडायचं नाही, ते लिहायचंच आहे. 2 गुण तुमच्या हक्काचे झाले. त्याच्यानंतर बघा, चौथा आहे काव्य सौंदर्य. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय 14 तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. विचार सौंदर्य स्पष्ट करा. काव्य सौंदर्य करायचे. 2 गुणांसाठी तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्ही सोडवू शकता. आता बघा, पुढचा प्रश्न आहे खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कोणत्याही कवितेसंदर्भात एक खालील कृती तुम्हाला दिलेली. बघा, भरतवाक्य किंवा आश्वासक चित्र. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री या ठिकाणी लिहायचे. प्रस्तुत कवितेचा विषय कुठला होता ते लिहायचे. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे कुठली ते तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, ते 2 गुणांसाठी. आता बघा, प्रश्न ई आहे. खालील दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. रसग्रहण करायचे 4 गुणांसाठी. रसग्रहण कसं केलं जातं तुम्ही अभ्यास केला असेल तर नक्कीच तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतात. त्याच्यानंतर बघा, स्थूल वाचन विभाग 3 मध्ये आपण आलेलो आहोत. स्थूल वाचन विभाग आहे. बघा, 6 गुणांसाठी खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. कोणत्याही 2 कृती. बघा, 3 कृती तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यापैकी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. कुठल्याही 2. बघा, पहिली कृती आहे माणसे पेरा माणुसकी उगवेल. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आता हा स्वमत आहे.
स्वतःचं मत आहे, तुम्ही व्यवस्थितरित्या जर लिहिलं 12 ओळीत जर तुम्ही या ठिकाणी लिहिलं, कारण 6 गुणांसाठी आहे, 12 ओळी लिहिण्यापेक्षा 6 ओळी तुम्ही या कमीत कमी लिहिल्या पाहिजेत. ओके, 3 गुणांसाठी एक प्रश्न तुमचा असणार आहे, 6 ओळी लिहिल्या गेल्या पाहिजेत. आता माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा अर्थ तुम्हाला समजलेला अर्थ अपेक्षित आहे. मग वेगवेगळा असू शकतो, विद्यार्थ्यांचा वेगळा, विद्यार्थ्यांचा वेगळा, प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा अर्थ असणार आहे, कारण तुम्हाला जे समजलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळं त्या ठिकाणी असू शकतं. दुसरं बघा, पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा. हे पण तुमचं स्वमत आहे, हे पण तुमचं स्वमत आहे. तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचं आहे की पतीच्या निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं, स्वाती महाडिक यांच्या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहायचं. जसं आपण पाहू शकतो, कितीही संकटे आली तरी देखील मी संकटांवर मात करेल, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शब्दात ते लिहू शकता. त्याच्यानंतर बघा, व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा, हे एक तिसरं आहे, तुम्हाला दोघं तुम्ही कुठलेही लिहू शकता. त्याच्यानंतर विभाग 4 भाषा अभ्यास, व्याकरण घटकांवर आधारित कृती. बघा, आता व्याकरण घटकांवर आधारित ही कृती आहे. समास बघा, योग्य जोड्या लावायच्या आहेत. समासाच्या 2 गुण आहेत. बघा, त्रिभुवन, 3 भुवनांचा समावेश, 3 भवनांचा समास किंवा 3 भवनांचा जो काही हे असेल, भवन असेल, त्याचं तुम्हाला ओळखायचं आहे. पुरुषोत्तम हा कुठल्या समासाचा उदाहरण आहे, त्या जोड्या लावायच्या आहे. सामासिक शब्द ते जोड्या लावायच्या आहे. बस तुम्हाला जसं वाटेल तशा पद्धतीने अभ्यास केला असेल तर तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, आता याचं पण उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही आहे. पुढे बघा, शब्दसिद्धी. शब्दसिद्धी पण अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे, इथेच तुम्हाला सोडवता येतं, फक्त थोडा अभ्यास असायला पाहिजे. खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करायचा आहे. बघा, आता शब्दसिद्धी आहे, पाहू शकता. बघा, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द. प्रत्यय कुठे लागलेला आहे ते तुम्हाला ओळखायचे. जमीनदार, तिळतिळ, आंबट चिंबट असे जे काही शब्द आहेत, हे शब्द तुम्हाला योग्य त्या तक्त्यामध्ये लिहायचे आहेत आणि तुमचे 2 गुण पूर्ण होऊन जातील. नंतर बघा, वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कंठस्नान घालणे. आता एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. बघा, बाजीप्रभू देशपांडे यांनी युद्धात 50 शत्रूंना कंठस्नान घातले. अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करून हे जे काही वाक्प्रचार आहे ते सोडवू शकतात. ओके, कंठस्नान घालणे म्हणजेच उदाहरण द्यायचे आणि उदाहरण सांगून वाक्यात पण त्याचा उपयोग करायचा आहे. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, बाजीप्रभू देशपांडे यांनी युद्धात 50 शत्रूंना कंठस्नान घातले. हे एक झालं. हुकूमत गाजवणे, व्यथित होणे, आनंद गगनात न मावणे, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचं आपण नाव घेऊया. समजा सुमित या विद्यार्थ्याला 10वीत 99% मिळाल्यामुळे त्याचा आनंद गगनात न मावेसा झाला. अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. या ठिकाणी तुमचे 4 गुण झालेले आहेत. हक्काची बघा, मी पाहता क्षणी सांगितले, तसं तुम्ही अभ्यास केला असेल तर पाहता क्षणी तुम्ही उत्तरं सोडवू शकतात, पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतात. फक्त बघा, लक्षात घ्या, मराठी हा विषय एवढा सोपा आहे, आपली मातृभाषा पण आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला मातृभाषेवर गर्व पण आहे आणि या मातृभाषेमध्ये कमी गुण मिळालेच नाही पाहिजे कोणालाही. पैकीच्या पैकी गुण सर्वांना मिळाले पाहिजेत. आपल्या मातृभाषेवर आपल्याला जसा गर्व आहे त्याच पद्धतीने आपण अभ्यास पण तसा करायचा आहे, आपली मातृभाषा आहे. आता बघा, या ठिकाणी आपण पुढे आलेलो आहोत. पुढचं आपल्याला काय पाहायला मिळते, भाषिक घटकांवर आधारित कृती. भाषिक घटक बघा, शब्द संपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे. समानार्थी शब्द बघा, मार्ग, रस्ता, जल, पाणी. समानार्थी शब्द झालेले आहेत. ओके, पुढे पाहू शकता, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्दगुण लिहा. इथे 1 गुण तुमचे झालाय, इथे 1 गुण. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुपीक, नापीक, ज्ञानी, अज्ञानी. ओके, 1 गुण तुमचा झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, खालील शब्दांचे वचन बदला. आता खालील शब्दांचे वचन तुम्हाला बदलायचे. बघा, भिंती याचं वचन तुम्ही बदलू शकता. रस्ता, रस्ते असे अनेक वचन, एक वचन तुम्ही करू शकता. ओके, खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार याच्यापासनं 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. ओके,
जसं आपण जर पाहिलं तर 2 अर्थपूर्ण शब्द कुठले होऊ शकतात, तर हे तुम्हाला या शब्दांपासून तयार करायचे आहे. ओके. नंतर बघा पुढे जाऊया आता. लेखन नियमानुसार लेखन 2 गुणांसाठी खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करायचे. लेखन नियमानुसार जे काही चुकीचे शब्द आहेत ते ओळखून 2 शब्द जे आहेत ते पुन्हा लिहायचे आहेत. ओके. आता बघा, पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात. आता बघा ह्या ठिकाणी काय चुकीचं आहे. दिशा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ओके. नंतर बघा, शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. ओके. इथे तुमचे 2 गुण झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, खालील विरामचिन्ह ओळखा. आता हे विरामचिन्ह तुम्हाला ओळखता आलंच पाहिजे. स्वल्पविराम आहे आणि हे डबल अवतरण चिन्ह आहे. ओके. अशा पद्धतीने 1 गुण झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. टॅक्स म्हणजेच कर आणि एक्झिबिशन म्हणजेच प्रदर्शन. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. उपयोजित लेखन. खालील कृती सोडवा. पत्रलेखन आहे बघा 6 गुणांसाठी. खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. कोणती एक कृती तुम्ही पत्रलेखन करू शकता, किंवा मग तुम्ही वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा. जे काही पत्र व्यवस्थापक असतील त्यांना पत्र लिहायचे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी संदर्भात, किंवा मग उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे व्यवस्थापकांना पत्र लिहू शकतात. कुठेही तुम्हाला एक लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, किंवा ऑरमध्ये पण आहे. विभाग 1 गद्य ई प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उत्तराचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. आपण जो वरचा उतारा पाहिला आहे तर त्याचा सारांश या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके. तुम्ही एक काहीतरी करू शकता, पत्र किंवा हे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुणांसाठी. एक जाहिरात लेखन करू शकता. संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. जसं MSCITचे क्लास आमच्याकडे मोफत वगैरे मिळतील, अशा पद्धतीने संगणक प्रशिक्षण तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही जाहिरात तयार करायची. नंतर बघा, बातमी लेखन. ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. तर आता या ठिकाणी बातमी लेखन करायचे. दिनांक देऊ शकता. दिनांक 15 ऑगस्ट ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे अध्यक्ष किंवा शाळेचे मुख्याध्यापक यांनी अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना. शाळेमध्ये या कर्मचारी वृंद यांनी मदत केली. शिक्षक कर्मचारी यांनी पण मदत केली. त्यामध्ये पालकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता, विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. नंतर पथसंचलन करण्यात आलं, नंतर ध्वजारोहण करण्यात आलं. अशा पद्धतीने ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी त्या तुमच्या बातमीलेखनामध्ये आल्या की तुमचं बातमीलेखन तयार होऊन जातं. पुढे कथालेखन. खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. बघा, दिलेली जी काही अपूर्ण कथा आहे ती तुम्हाला पूर्ण करायची. आता ही जी काही दिलेली अपूर्ण कथा आहे ही तुम्हाला लिहिण्याची गरज नाही आहे. ही दिलेली कथा आहे, इथपर्यंत तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता नाही, पण इथून पुढे तुम्हाला लिहायची. शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटी बसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि मग तुम्ही कथा जे आहे ते पूर्ण करायचे. तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला कथा पूर्ण करायची आहे, जशी असेल तशी. ओके. त्याच्यानंतर पुढे ई मध्ये बघा, लेखन कौशल्य. 8 गुणांसाठी खालीलपैकी लेखना प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवायची. 8 गुणांसाठी बघा, प्रसंग लेखन. साधना विद्यालय धुळे इयत्ता 10वी शुभेच्छा समारंभ. दिनांक 4 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता. अध्यक्ष श्री रमाकांत धुमाळ, प्रमुख पाहुणे अजय साठे. आता प्रसंग लेखन करायचे. वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करायचे. तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला जो काही सेंड ऑफ झाला त्याचं तुम्ही एक हे करू शकता, चिंतन करू शकता आणि त्याच्या आधारे तुम्ही हे प्रसंग लेखन करू शकतात. नंतर पुढे आत्मकथन आहे. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. बघा, चौकटीतील जे काही घटक आहे त्याचे आत्मकथन तुम्हाला लिहायचे आहे. आरशा जो आहे त्याच्या शोध निर्मिती कशी झाली, खंत काय, आनंदाचे क्षण काय, गरज व महत्त्व काय, ते तुम्हाला आत्मकथन लिहायचे. तिसरा प्रश्न आहे वैचारिक लेखन. जलप्रदूषण समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा. तर
कुठलंही एक तीन तुम्हाला दिलेले आहे, त्यापैकी तुम्ही एक लिहू शकता. वैचारिक लेखन निश्चितच करू शकता. जलप्रदूषण समस्या व उपाय यावर सध्या जर आपण पाहिलं तर जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधनं येणारा जो काही वेस्टेज आहे, म्हणजेच पाणी जे आहे ते दूषित पाणी आपल्या नदींमध्ये सोडलं जाते आणि त्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर समस्या ज्या आहेत त्या आपण मांडू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने समस्या, जसं काही ठिकाणी पाण्याचं वेस्टेज होताना पाहायला मिळतं आणि त्याच्यावर उपाय काय असतील तर ते पण तुम्ही सुचवायचे आहेत. अशा पद्धतीने तुमचे विचार तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, तर आता ही पूर्ण प्रश्नपत्रिका 80 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सगळी समजून सांगितलेली आहे. अतिशय सोपी आहे. 2024ची प्रश्नपत्रिका होती. 2026ला पण अशीच प्रश्नपत्रिका असेल, फक्त प्रश्न वेगळे असतील. पॅटर्न सेम असणार आहे. फक्त तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर अभ्यास करावा लागेल. ही प्रश्नपत्रिका बघा, निश्चितच सांगतो, हा व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला जरूर यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढला असेल आणि तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतात. ओके, तर आता जे विद्यार्थी यावर्षी 12वीची परीक्षा देणार आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवायचा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.